सरकारी वकील पूनम घोड़के ने कृषि मंत्री माणिकराव कोकाटे के जिला अदालत में चल रही सुनवाई पर अपनी प्रतिक्रिया दी है। इस मामले में पूनम घोड़के ने कहा कि कृषि मंत्री माणिकराव कोकाटे के खिलाफ अदालत में चल रही सुनवाई पूरी तरह से कानूनी प्रक्रिया के तहत हो रही है। उन्होंने कहा कि ये मामला न्यायिक व्यवस्था पर निर्भर करता है और किसी भी पक्ष के लिए निष्पक्ष निर्णय ही दिया जाएगा। हे जे आहे ना मिस्टर विश्वनाथ भास्कर पाटील हे ॲडिशनल कलेक्टर होते ULCचे। महाराष्ट्र शासनातर्फे त्यांनी फिर्याद दाखल केली होती। हे जे गव्हर्नमेंटचे 10% रिझर्व्ह कोट्यातले मुख्यमंत्री निधीतले जे फ्लॅट्स असतात ते फ्लॅट्स हे दोघं भावांनी की कमी उत्पन्न आहे आमचं, मी वकिली व्यवसाय करतो, की माझ्याकडे तेवढं आणि घर नाही आहे मला विशेष म्हणजे, हे असं सांगून तसे ॲफिडेविट्स वगैरे देऊन तसं हे करून ते फ्लॅट्स ते निर्माण व्ह्यू अपार्टमेंट आहे जे कॅनडा कॉर्नरला तिथे घेतलेले होते। त्या अनुषंगाने ह्या दोघांना जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे जे भाऊ आहे विजय शिवाजी कोकाटे यांना जो सरकार पक्षाने जे 10 साक्षीदार तपासले त्याचा जो साक्षी पुरावा होता तो ग्राह्य धरून 2-2 वर्ष शिक्षा आणि 50-50 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावलेली आहे। ही कधी तक्रार करण्यात आलेली ही तक्रार जी आहे ती 97 सालातली होती। इव्हन म्हणजे त्याच्या प्रायर टू 2 इयर्स म्हणजे 95 सालात हे जे आहे हे सगळी प्रोसिजर झालेली होती। आणि ही जी तक्रार आहे शासनातर्फे भास्कर पाटील म्हणून जे होते ॲडिशनल कलेक्टर होते ULC डिपार्टमेंटला, त्यांनी ती सर्व इन्क्वायरी करून यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केलेली होती। जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे भाऊ जे आहे विजय शिवाजी कोकाटे ह्या दोघांना शिक्षा सुनावण्यात आली। आणि असंही आरोप होता की आरोपी नंबर 3 आणि 4 यांच्या लाभात जे घर दिलेलं होतं ते सुद्धा त्यांनी यांच्या फेवरमध्ये केलं आणि त्याच्यात पण इल्लिगल कन्स्ट्रक्शन केलेलं आहे असं पण त्या तक्रारीमध्ये नमूद केलेलं आहे। पण मग ही जी 3 आणि 4 नंबरचे आरोपी तर ते तिथे राहतात तर त्यांचं घर पण येतं? नाही, ते नाही राहत। हे 1 नंबरचे जे आहे ना हेच त्याचा उपभोग घेतात। त्यामध्ये काय आता ह्याच्यात जो सरकारचा पुरावा होता ह्यांचा जो ऊस होता तो साखर कारखान्याला जात होता, त्या अनुषंगाने जे खतावणी रजिस्टर जे अकाउंट होतं मेंटेन केलं त्या अनुषंगाने आम्ही पुरावे रेकॉर्डवर आणलेले होते। तसंच त्यांच्या वडिलांच्या नावाने जे आहे शेतजमीन वगैरे होती, यांची जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी पण होती, त्या अनुषंगाने पण जे 7-12 उतारे आहेत जे 6च्या नोंदी आहेत कन्सेशन एंट्रीज आहेत त्या पण आम्ही रेकॉर्डवर दाखल केलेल्या होत्या। म्हणजे हे दाखवण्यासाठी की ह्यांनी जे ॲफिडेविट दिलं होतं ते पण एका वकिलांच्या थ्रू केलं होतं की मी वकिली व्यवसाय करतो, माझ्याकडे कुठलंही घर नाही आहे असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं। आणि आफ्टर म्हणजे ड्यू एन्क्वायरी करूनच हे जे आहे पाटील ॲडिशनल कलेक्टर यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केलेली होती। मॅडम अटक केली होती? नाही, त्यांनी एन्क्वायरी केली होती आधी आणि त्या अनुषंगाने त्यांनी पोलीस स्टेशनला त्याची तक्रार दाखल केलेली होती। पण यांच्याकडे कोणी तक्रार केली होती ॲडिशनल कलेक्टरकडे की अशा पद्धतीने? नाही, त्यांनी स्वतःच एन्क्वायरी करून ही तक्रार दाखल केलेली आहे। आणि ही किती दिवस किती वर्ष ही केस? आता ही 97 सालातली आहे म्हणजे तुम्ही विचार करा, आता त्याचा आज निकाल लागलाय 20/2/25 पण एवढा स्पॅन गेलेला आहे त्याच्यामध्ये। पण आता या घराच्या संदर्भात न्यायालयाने काही निर्देश दिलेले आहेत का? म्हणजे आता आता ती जी ऑर्डर आहे ती पूर्ण क्लिअर आल्यावर या संदर्भात सांगता येईल। म्हणजे घर सध्या त्यांच्या ताब्यात राहणार आहे की काय? त्या अनुषंगाने जी आता कोर्टाची ऑर्डर आहे ती आल्यावरच ते सांगता येईल पूर्ण जे आहे निकाल। आता फक्त जे आहे ऑपरेटिव्ह ऑर्डर जी आहे ती कोर्टाने सांगितलेली आहे, पूर्ण निकाल बघूनच ते त्या बाबतीत सांगता येईल। एकूण 4 आरोपी होते